नमस्कार. सुट्ट्या लागल्या आहेत आणि घरात मुलांची धावपळ दंगाधोपा नक्कीच सुरू झाला असेल. पण विचार करा, या सुट्टीत मुलांच्या हातात नेहमीचा मोबाईल किंवा टॅबलेट देण्याऐवजी आपण त्यांना असं काहीतरी देऊ शकतो का जे आयुष्यभर त्यांच्यासोबत एक चांगला मित्र म्हणून राहील? हो, आज आपण अशाच एका खजिन्याबद्दल बोलणार आहोत आणि तो खजिना आहे पुस्तकं. चला तर मग या सुट्टीला मुलांसाठी आणखी खास आणि अर्थपूर्ण बनवूया. हा प्रश्न आपल्या सगळ्याच पालकांना पडतो, नाही का? सुट्टी म्हणजे फक्त मजामस्ती नाही. खरं तर हा तो महत्त्वाचा काळ आहे जेव्हा मुलांच्या चांगल्या सवयी घडतात, त्यांच्या आवडीनिवडी तयार होतात. म्हणूनच या वेळेचा योग्य वापर करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आजकाल बघा ना, मुलं तासनतास स्क्रीनसमोर बसलेली दिसतात. ही एक मोठी समस्या बनली आहे. पण यावर एक खूप सोपा आणि तितकाच प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे पुस्तकं. पुस्तकं मुलांच्या कल्पनाशक्तीला जणू काही पंखच लावतात आणि त्यांना एका अशा वेगळ्या विश्वात घेऊन जातात जिथे सगळं काही शक्य आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट पाहूया अशी 10 जबरदस्त पुस्तकं जी मुलांची सुट्टी खऱ्या अर्थानं आनंददायी आणि ज्ञानवर्धक बनवतील. आपल्या यादीत चंपक सारख्या सोप्या गोष्टींपासून ते थेट शिवाजी महाराजांच्या कथांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. चला, प्रत्येक पुस्तकाविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचनाची सवय लावायची असेल तर सुरुवात नेहमीच सोपी आणि मनोरंजक हवी, बरोबर ना? आणि चंपक हे काम अगदी सहजपणे करतं. चिकू ससा किंवा जग्गू माकडासारख्या प्राण्यांच्या गमतीशीर गोष्टी, सोपी भाषा आणि ती रंगीबेरंगी चित्र, मुलं यात अगदी रमून जातात. यातून नकळतपणे त्यांची शब्दसंपत्ती वाढते आणि वाचनाचा पाया एकदम पक्का होतो. आता बघा, हसता हसता हुशार व्हायचं असेल तर तेनालीराम बेस्ट आहे. जेव्हा राजा कृष्णदेवराय तेनालीराम समोर एखादी अवघड समस्या ठेवतात तेव्हा तो आपल्या हुशारीने ती कशी चुटकीसरशी सोडवतो हे वाचायला खूप मजा येते. यातून मुलांना हे शिकायला मिळतं की कोणत्याही कठीण परिस्थितीत डोकं शांत ठेवून विचार कसा करायचा. मुलांना जर संस्कारांचे मूल्यांचे धडे द्यायचे असतील तर पंचतंत्रासारखं दुसरं कोणतंच पुस्तक नाही. वानर आणि मगर किंवा सिंह आणि उंदीर यांसारख्या गोष्टींमधून मैत्री, प्रामाणिकपणा, विश्वासघात यांसारखे मोठे विषय सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचतात आणि ही शिकवण आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहते. छोट्या कथा पण मोठा अर्थ, हे आहे ईसाप नीतीचं वैशिष्ट्य. कासव आणि ससामधून सातत्याचं महत्त्व कळतं तर तहानलेला कावळा आपल्याला युक्ती शिकवतो. या कथा खूप लहान असल्या तरी त्यातून मिळणारा बोध खूप मोठा असतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक गोष्ट वाचून दाखवायची सवय लावण्यासाठी हे पुस्तक एकदम परफेक्ट आहे. बिरबलच्या हजरजबाबीपणाची तर गोष्टच वेगळी आहे. एकदा अकबराने विचारलं, बिरबल, आपल्या राज्यात किती कावळे आहेत? तेव्हा बिरबलने जे उत्तर दिलं त्याने बादशाह सुद्धा चकित झाला. अशा कथा वाचल्यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते आणि त्यांना प्रसंगावधान राखायला शिकता येतं. अभ्यासाला मदत करणारं पुस्तक हवंय का? मग बाल भारती कथासंग्रह हा एक उत्तम पर्याय आहे. यातल्या गोष्टी शालेय अभ्यासक्रमावर आधारित असल्यामुळे मुलांना त्या ओळखीच्या वाटतात. यामुळे त्यांचा भाषिक विकास होतो, नवीन शब्द शिकायला मिळतात आणि त्यांची वाचनाची गतीसुद्धा सुधारते. तुमच्या मुलांच्या मनात पण आकाश निळं का दिसतं किंवा पाऊस कसा पडतो असे प्रश्न येतात का? मग त्यांच्यासाठी विज्ञान कथा एकदम बरोबर आहेत. ह्या कथा वैज्ञानिक गोष्टी सोप्या भाषेत सांगतात आणि मुलांच्या मनात नवनवीन प्रयोग करण्याची, शोध लावण्याची आवड निर्माण करतात. आपल्या मुलांना धैर्य, स्वाभिमान आणि शौर्याचे धडे द्यायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथांशिवाय दुसरा चांगला पर्याय असू शकत नाही. अफजलखानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानाची फजिती यांसारख्या कथांमधून मुलांना एक वेगळीच प्रेरणा मिळते आणि आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळखही होते. चला, आता थोडं कल्पनेच्या जगात जाऊया. उडणारे गालिचे, बोलणारे प्राणी, जादूची कांडी या कथा मुलांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला उंच भरारी मिळते आणि ते नवीन, हटके विचार करायला शिकतात. त्यांची सर्जनशीलता वाढवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या यादीतील शेवटचा पर्याय आहे मेंदूला व्यायाम देणारा. अशी कोणती गोष्ट आहे जिला डोळा आहे पण ती पाहू शकत नाही? उत्तर आहे सुई.
अशी कोडी किंवा शब्दकोडी सोडवताना मुलांची एकाग्रता वाढते. सुट्टीत त्यांचा मेंदू सक्रिय आणि तल्लख ठेवण्यासाठी हा एक अतिशय मजेशीर मार्ग आहे. बरं, ही तर झाली पुस्तकांची यादी. पण फक्त पुस्तकं आणून दिली म्हणजे आपलं काम झालं का? अजिबात नाही. ही वाचनाची सवय मुलांच्या मनात रुजवण्यासाठी पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. चला आता बघूया की पालक म्हणून आपण काय करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, मुलांसोबत बसा आणि एकत्र वाचा. गोष्टींवर त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांना विचारा की कथेतला कोणता भाग आवडला, पुढे काय झालं असेल असं त्यांना वाटतं. सुरुवातीला आठवड्याला एक पुस्तक असं छोटंसं लक्ष ठेवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात सातत्य ठेवा. हळूहळू वाचन ही त्यांच्यासाठी एक सक्ती नाही तर एक आनंददायी अनुभव बनेल. एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे, सुट्टी म्हणजे केवळ वेळ घालवणं नाही, तर ती मुलांच्या भविष्याची पायाभरणी करण्याची एक सुवर्ण संधी आहे. या काळात आपण जे भी पेरतो तेच पुढे जाऊन एक मोठं डेरेदार झाड बनतं. म्हणून चला या सुट्टीत मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेऊया आणि त्या जागी त्यांना देऊया कल्पनाशक्ती, ज्ञान आणि संस्कारांनी भरलेली पुस्तकं. हा त्यांच्यासाठी आपण देऊ शकणारा सर्वात मौल्यवान आणि कायमचा ठेवा असेल. तुम्हाला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मुलांचं वय आणि त्यांचं आवडतं पुस्तक कोणतं आहे हेही आमच्यासोबत शेअर करा. अशाच माहितीपूर्ण प्रवासात आमच्यासोबत कायम राहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.